वेलकम बॅक टू माय चॅनल आणि तुमचं मॅरिड किड चॅनलवरती स्वागत आहे. आणि आजच्या ब्लॉगमध्ये होणार आहे की मी बालीला जाण्या पहिला मी काय काय पॅकिंग करते किंवा काय काय होते मी या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. आणि आय होप की तुम्हाला हे ब्लॉग आवडेल आणि जर तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक शेअर सब्सक्राइब करा. बाय गाइस. चलो फिर तुम्हारी भी बॅग बनवा की. आणि ह्याचे कपडे आता मोठे माणसं ह्यानी मुंबईमधून कपडे घेणार है ना, मोठ्या मोठ्या ब्रँडचे. आणि याचे कपडे पण घ्यायचे तेही मी टाकेल या ब्लॉगमध्ये. काय चला चला. अंगावर सुद्धा याचा टी शर्ट बघा जरासा तुम्ही, ठीक आहे. आणि माझं बघा, सो सिंपल. चलो माझी तर बॅग पॅक झाली आहे पूर्ण, डन. हाय गाईज, तर आता मी करत आहे माझी बॅग पॅक. आणि मी इथं इतका सगळा असा गोंधळ मांडलाय आणि हे अजून मी पार्सल ठेवले नाही, ठीक आहे. आणि नंतर आता मी दाखवते की मी बॅग काढून ठेवली आहे. हां, तर इथं बॅग अशी रिकामी पडली आहे आणि आता मला ह्याच्यात पॅकिंग करायची. ही माझी बॅग आहे, ही माझी बॅग आहे. सो गाईज, तर आपण आता सिलेक्ट करू एक एक, ठीक आहे. आणि माझ्याकडे तर माझ्याकडे हे एक ड्रेस आहे आणि हा वाला पण आहे माझ्याकडे ड्रेस. हा पण मी सगळे ड्रेस काढल्याच्या नंतर त्याच्यावरची मला ज्वेलरी पण काढायची. हा वाला एक ड्रेस आहे जे की मला असं वाटते की मी ते तिथं वेअर करू की नको, मी खूप कन्फ्यूज आहे. बट ठीक आहे, मी उडी सोबत ठेवते. आता कोणतर मध्ये मध्ये करायला येतं. टाइमपास करते हा. एक मिनिट, मी काय टाइमपास केलं जरा प्लीज एक्सप्लेन कर. काय ड्रेस आहे माझा, डोंट डिस्टर्ब मी. स्टोरेज सर्व फुल झालं. काय बनवणार व्हिडिओ? माझी मर्जी ना. तर माझ्याकडे हा एक ड्रेस आहे, खूप जास्त प्रिटी आहे. हा तर ड्रेस मी नाही घालणार आहे. ओ माय गॉड. हे माहिती आहे का, कुठं जायचं फिक्स नाही, बट सगळ्या कंट्रीचे कपडे घेऊन ठेवा. एक मिनिट, जर समज अचानक जर वेळ आली तर लवकर जावं लागेल. रिसेंटली सवानावरतून घेतलेली जीन्स आहे आणि हे इतकी जास्त कूल आहे आणि मला असं वाटतं मी कधी एकदा हे वेअर करू. ओ माय गॉड, हे सगळ्यात माझा फेवरेट टॉप आहे. हे अजून ड्रेस आहेत पण खूप जास्त सुंदर आहे. हा एक ड्रेस आहे, तर मी हा एक घेणार आहे. माझ्याकडे अजून एक आहे ॲक्च्युली. हे सगळे जे हे आणि हा वाला ड्रेस हे सगळे माहिती का ओमकारने आणलेत माझ्यासाठी, त्यामुळे मला हे घालायचे आहेत. आणि हे पण तोच त्यांनीच आणलंय. हे पण इतका सुंदर आहे. तर मला असं वाटतं की मी हे वाला ऑप्शन ठेवायला पाहिजे आणि हे मी कॅन्सल करायला पाहिजे, कारण मला असं वाटतं हे डंगरी शॉर्ट ड्रेस थोडा छान वाटेल आणि हे इथे नाही छान वाटणार. हा पण एक माझ्याकडे ड्रेस आहे जो मी वेस्ट साईडला मे बी घेतला होता. म्हणजे मला एवढा काही छान नाही वाटला, बट मला असं वाटलं की ठीक आहे माझ्याकडे असं काही नाही. पहिला तर मी ड्रेस वरचे सगळे सँडल्स काढते, ठीक आहे. कारण की मी ही वाली हील्स घेतली पाहिजे जे की मी सध्या रिसेंटली ऑर्डर केली ती. ड्रेसवर हे मॅच होती. ये मेरे साथ क्यों होता है अभी? ओके, सो इट्स फायनल की मी हे वाले यूज करेल. याच्यावरती हे वाले यूज करायला. आता सगळे माझे हील्स
सगळे रेडी झालेत आणि मे बी मला तिथे हिल्स नाही घालायला आणि मी सगळे हिल्सच घेतलेत. हिल्स बघून काय बेब, तर मी एवढ्या चप्पल घेत आहे. तर आता मी सगळी बॅग पॅक केलेली आहे आणि आता मला सगळ्यात हार्ड काम म्हणजे जे की ज्वेलरी सिलेक्ट करायचं आहे आणि हे खूप टफ आहे यार सिरियसली, बट ठीक आहे. पहिले मी माझा मेकअप पॅक करते. हे फाउंडेशन खूप छान आहे गाईज, सिरियसली माझं हे सेकंड फाउंडेशन आहे, जास्त आवडते आणि हे मी राजस्थानमध्ये घेतलं आहे. ऑलमोस्ट माझी बॅग रेडी आहे. नेक्स्ट मी मला ही खूप जास्त आवडती कारण ह्याच्यामध्ये माझं ऑलमोस्ट अर्धी ज्वेलरी याच्यात बसून जाते. सो मी याच्यात रिंग्स ठेवेल. माझ्याकडे अजून रिंग्स आहेत. तर गाईज माझ्याकडे अँकलेट पण आहेत, तर मी थोडे बहुत अँकलेट पण घेऊन जाते. सो आहे रिंग्स आणि शॉर्ट चेन रेडी आहेत. हे पण गोल्डन मध्ये असं काहीतरी. ओके गाईज, तर मला बेल्ट्स घ्यायचे, तर मी रिसेंटली घेतलेलं हा वाला बेल्ट आहे आणि ही वाली एक चेन आहे. हे वाला एक बेल्ट घेतला पाहिजे. ठीक आहे. बाबा मला पुढून कसं बघायला लगेच नीटून बसलं. तर आता माझी बॅग पॅक झाली आहे फायनली 2-3 तासानंतर. आता आम्ही जातो जिमला. बदाम शेक पित आहोत. चिअर्स ना. तू असं बदामाला चावून चावून खातोस. मी पण. ओके गाईज, मी तर DIY मध्ये आले आणि मी तर बघत आहे की इथे इतके सारे ऑप्शन्स आहेत आणि मला असं वाटतं जर तुम्हाला DIYचा व्लॉग पाहिजे तर प्लीज तुम्ही कमेंट करा. ठीक आहे गाईज. ओके डन. गाईज, मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची राहिली की आज आम्ही 9:30ला निघणार आहोत आणि इथून मुंबईला जाणार आहोत आणि नंतर मुंबईहून उद्याची फ्लाईट आहे आमची. तर हां, आणि आज आम्ही निघणार. दॅट्स इट. हे सांगायसाठी मी कॅमेरा ऑन केला. A few moments later. ते पहिले शर्टच्या गुंडाला होतं. चल, ते गुंडा पण फिरायलास की काय तू सांग आता. मी आता चालले, तर तुला करमेल का? नाही करणार. मग तू काय करशील? फोन लावून बोलशील. कोणाच्या फोनवर? बापरे, मला मिस कर काय? संजू मामा सांगा की आता आम्ही गेल्यावर 8 दिवस तुम्हाला किती आठवण येते? बहुत. आणि मग आम्ही लवकर यावं का? 30 तारखेला येतात. हा, जाओ की नको पहिले ते सांगा तुमच्या मनावर. मला हाकलून द्यायला की काय? तुम्ही जाताल फुरहून. संजू मामा तर म्हणाले की आम्ही बी घेऊन जाता आमच्या परीला फुरहून. Many unbearable hours later. ओके, तर फायनली आम्ही निघत आहोत. बाय बाय ॲनाबेल. आणि मी कशी दिसते प्लीज कमेंट करा. बाय गाईज. The next day.
मुंबईला पोहोचलो आणि आता आम्ही इथून डायरेक्ट हॉटेलवरती जात आहोत आणि खूप वेळ आराम केल्याच्या नंतर मग आम्ही एअरपोर्टवरती जाणार आहोत. एअरपोर्ट नाही माझी सॉरी हां किती लक्ष आहे बघा ह्याचं की ह्याची शॉपिंग वगैरे. बट हां ह्याची शॉपिंग झालं की नंतर मग आम्ही निघणार आहोत. आणि हां ते कळत नाही कुठला वाला घ्यायला पाहिजे. ते ओपन ठेवतो ते क्लोज नको करू. तर हा एक ऑप्शन आहे. तो ऑप्शन मला असं वाटतं की हे छान दिसत आहे ना. हां कमेंट करा की कुठलं छान दिसत आहे. आता आम्ही इथं iPhone 17 घ्यायला आलो एक गिफ्ट करण्यासाठी. बट कळत नाही की कुठला कलर छान आहे. हे सगळेजण घेत आहेत. ठीक आहे. ब्लॉग एंड करत आहे मी इथे. आणि तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. लव यू गाईज. बाय.